पोहे मी 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यातलं सगळं पाणी काढून आता आपल्याला पोहे भिजण्यासाठी ठेवायचे आहेत. 1 वाटी पोहे घेतले होते, तर त्यासाठी आपल्याला अर्धा वाटी रवा घ्यायचा आहे आणि अर्ध्या वाटी रव्याला या चमच्याने तुम्हाला 2 चमचे दही घालायचं आहे. हे 2च चमचे दही आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला रवा मिक्स करायचा आहे. कमी पडलं तर तुम्ही याला पाणी पण घालू शकता, पण जास्त दही घालायचं नाही. दही जास्त आंबट बी नसावं. तुम्ही याच्यामध्ये ताकामध्ये पण भिजवू शकता. अशा प्रकारे आपल्याला रवा भिजवून घ्यायचा आहे. जर थोडंसं दही कमी पडलं तर तुम्ही पाणी टाकू शकता, किंवा ताक नसेल तर पाण्यामध्ये पण तुम्ही भिजवू शकता. अशा प्रकारे आपला रवा भिजवलेला आहे. आता ह्याला भिजण्यासाठी साईडला ठेवायचा आहे. आपल्याला पहिले 1 वाटी पोहे घ्यायचे आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे. पोहे चांगले आपले भिजलेले आहेत. याचं असं बाइंडिंग यावं आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्येच आपल्याला आता तो रवा पण घालायचा आहे. रवा पण चांगला भिजलेला आहे. आता आपल्याला ह्या पोह्यामध्ये हा रवा मिक्स करायचा आहे. भिजल्यानंतर रवा पोहे हे चांगले फुलून येतात आणि हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करायचंय. याच्यामध्ये आपल्याला आपण बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आहे ती मिक्स करायची आहे आणि चवीनुसार मीठ मिक्स करायचं आहे. हे नाही म्हटलं तरी मी या चमच्याने अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे. थोडं कमीच घ्या, अर्धा चमच्यापेक्षा कमी घेतलेला आहे. आता हे मिश्रण आपल्याला चांगल्या हाताने असं मिक्स करायचं आहे. पोहे, रवा हे सगळं चांगलं मिक्स झालं पाहिजे. मीठ, कोथिंबीर आणि ह्याला चांगलं बाइंडिंग आलं पाहिजे. मी मिश्रण मिक्स करून घेते. अशा प्रकारे मी सारे हे असं कटलेटच्या शेप सारखं असं सारे पातेल्यात आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही चाळण घ्यायची आहे आणि चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावलेलं आहे. असं थोडं तेल लावायचं आहे आणि ह्या टिक्क्या चाळणीमध्ये उकडण्यासाठी वापरून घ्यायच्या आहेत. थोडं थोडं अंतर ठेवून सगळ्या टिक्क्या आपण याच्यात ठेवणार आहोत आणि याच्यावरती झाकण ठेवून वापरून घेणार आहोत. एवढे ह्याच्या मिश्रणामध्ये 2 लोकांचा नाश्ता अगदी व्यवस्थित रित्या होतो. आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आता आपल्याला कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकलेले, कोथिंबीर पण टाकायची आहे फोडणीसाठी. आणि आता याच्यामध्ये आपल्याला तयार केलेलं टिक्की याच्यामध्ये हे मिश्रण हे थोडं परतून घ्यायचं आहे आणि
चांगल्या रीतीने असं आपलं चांगलं परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघा, ह्या टिक्क्या दिसायला पण किती सुंदर लागतात आणि खायला पण तेवढ्या टेस्टी लागतात. आता याच्यामध्ये आपल्याला चांगलं असं दोन्ही बाजूने चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यात थोडासा चाट मसाला टाकायचा आहे. चाट मसाला आपल्याला असा पाव चमच्याचा चाट मसाला टाकायचा आहे, असं जादा पण नाही टाकायचा. त्यात आपण जास्त पडलेला आहे, पण त्यातून तुम्हाला निमच टाकायचं आहे. अर्ध्यातला अर्धा चमचा टाकायचा आहे आणि तो मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचे आहे. आणि आता तुम्हाला किती तिखट लागते त्याप्रमाणे, लहान मुलं असतील तर कमी टाका. मी अर्धा चमचा टाकत आहे. अर्धा चमचा म्हणजे थोडंसं जास्त, कारण मला आवडतं चिली फ्लेक्स खायला. तर हे चांगलं चिली फ्लेक्स चाट मसाला हा चांगला परतून घ्यायचा आहे. त्याचा बघा दिसायलाच कलर पण किती सुंदर दिसते. चिली फ्लेक्स टाकल्यानंतर पहिले कोथिंबीर वगैरे हे टाकलेलं, त्याच्यामुळे ते कलर पण खूप छान आलेला आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागतात. आणि अशा प्रकारे आपल्या टिक्क्या ह्याला फक्त 2-3 मिनिटच परतायचं आहे. आपली टिक्की तयार झालेली आहे. आता आपल्याला एका भांड्यावरती सर्व करायचं आहे. आणि अशा प्रकारे हा आपला वेगळा काहीतरी नाश्ता, नेहमीपेक्षा वेगळा नाश्ता असं मुलं पण आवडीने खातात आणि आपल्याला पण मग वेगळं काही असेल तर आवडतं खायला. असं आता चांगला टिक्के दोन्ही बाजूने चांगला परतले आहेत. तेल तुम्ही कमी वापरू शकता, कारण हे नॉनस्टिकचे कढई असल्यामुळे याच्यामध्ये तेल दिसून येतं. साध्या कढईमध्ये तेल दिसून येत नाही. आता आपली टिक्की तयार झालेली आहे. याच्याबरोबर खाण्यासाठी बनवायची चटणी मी 5 ते 6 मिरच्या अशा भिजवून घेतलेल्या आहेत आणि थोडी कलर येण्यासाठी 2 बेडगी मिरची घेतलेल्या आहेत. तिखटवाल्या 5 ते 6 आहेत त्या, आणि हे 2 बेडगी मिरची ही तिखट नसते, कलर येण्यासाठी. आणि 2 टमाटर घेतलेले आहेत. माझ्याकडे आता 2 छोटेच आहेत ते, तर तुम्ही असे मोठे मोठे 2 टमाटर घेऊ शकता. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. आणि तुमच्याकडे आलं लसणाची पेस्ट नसेल तर 5 ते 6 लसणाच्या पुड्या घ्या आणि अर्धा इंच इतकं अद्रक घ्या. आता हे आपल्याला मिक्सरमधनं बारीक करायचं आहे. अशा प्रकारे आपली चटणी वाटून तयार आहे. मिरची जर जास्त तिखट असेल तर तुम्ही 2-3च मिरच्या वापरा आणि एखाद दुसरी बेडगी मिरची वापरा कलरसाठी. मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि जिरं तडतडल्यानंतर आपल्याला ही आपण पिसून घेतलेली ही चटणी आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि ते पिसून घेतलेली ही चटणी आपल्या याच्यामध्ये ओतायची. आणि तुम्हाला किती पाणी पाहिजे, जास्त पातळी नाही झाली पाहिजे चटणी, जास्त घट्ट नाही पाहिजे, कारण शिजण्यासाठी थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ह्याला थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवायचं आहे. आता हे मी शिजण्यासाठी ठेवत आहे. अशा प्रकारे आपली टिक्की तयार झालेली आहे आणि सर्व केलेली आहे. आणि बघा दिसायला पण किती सुंदर दिसते आणि खायला पण तेवढी चमचमीत आणि टेस्टी लागते. आणि याच्याबरोबर आता आपल्याला टमाटरची चटणी पण सर्व करायची आहे. आणि आज आपण बनवले आहे पोहे रवा मिक्स टिक्की. याच्यामध्ये तुम्ही भाज्या पण घालू शकता आणि तिच्याबरोबर हे टमाटरची चटणी बनवलेली आहे. अशा प्रकारे मी बनवले, तुम्ही पण बनवून बघा.
अशाच किचनची रेसिपी पाहत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊ. चला बाय.